सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. आग्रहानंतर सलाईनद्वारे उपचार सुरू. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री उपोषणस्थळीच मनोज जरांगे पाटील यांना सलाईनद्वारे उपचार सुरू केले आहेत. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत त्यांना 6 सलाईन लावण्यात आल्या आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली होती. काल रात्री भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या दरम्यान मनोज जरांगे यांनी सलाईन घ्यावी अशी विनंती सुरेश धस यांनी केली होती. त्यानंतर डॉक्टर आणि मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचारासाठी होकार दिला आहे. उपोषणस्थळी रात्री भाजपा आमदार सुरेश धस यांनी भेट दिली आणि यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत सलाईन घेण्याचा आग्रह धरला. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात मराठा आरक्षणाच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंतरवाली सराटी.